आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे। 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 भ्ष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। वॉशिंग मशीनमध्ये साफ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। वॉशिंग मशीनमध्ये साफ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। वॉशिंग मशीनमध्ये साफ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। आई झालते पैशाने हाताने जमले हत्यारे एक लाईन 50 हे बंद्या किरण किरण भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। आई घालते पैशाने मंत्रालय चालते हत्यारे 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 भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। धिक्कार असो धिक्कार असो भ्रष्टाचाराचा धिक्कार असो। अरे धिक्कार असो धिक्कार असो भ्रष्टाचारी सरकारचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। भ्रष्टाचारी मंत्र्यांचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्यांचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी विरोधाचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्यांचा धिक्कार असो। भ्ष्टाचारी मंत्र्यांचा धिक्कार असो। राजीनामा द्या राजीनामा द्या कलामी किरकोळ राजीनामा द्या। राजीनामा द्या राजीनामा द्या कलामी किरकोळ राजीनामा द्या। राजीनामा द्या राजीनामा द्या कलामी किरकोळ राजीनामा द्या। तेवढा मारणार ते आता घरी गेली की लगेच मारणार राजीनामा घ्या। 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 आई घालते पैशाने आई चलते पैशाने मंत्रालय चालते हत्यारे 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 भ्ष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. 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 धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश।
आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मोडस ऑपरेंडी आहे की जे आरोपी उभे राह म्हणजे ज्यांची हत्या झाली आहे आणि त्यांचे कुटुंबीय उभे राहत आहेत गुन्हेगारांविरुद्ध, त्यांना घाबरवण्याचं काम हे बीडमध्ये होतं आणि त्यात नाविन्य असं काहीच नाही. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील कृष्णा आंधळे जो आहे तो आरोपी आहे, तो अजून फरार आहे. आणि तो आरोपी जो आहे कृष्णा आंधळे, तो त्याच्या गावी जवळपास तब्बल 3 वेळा येऊन भेटून गेला. अशा पद्धतीची माहिती जी आहे ती अंजली दमानिया यांच्याकडनं समोर येताना पाहायला मिळते. अंजली दमानिया यांना माहिती मिळू शकते आणि महाराष्ट्र पोलिसांना मिळू शकत नाही, हे दुर्दैव आहे. परंतु कशा पद्धतीने बघता, कारण की कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी आहे. तो आरोपीच पोलिसांना सापडत नाहीये, खूप सर्च ऑपरेशन करून देखील. नाही, हे पोलिसांचं अपयश आहे ना. असं आहे की कृष्णा आंधळे आणि कंपनी यांनी ज्या पद्धतीने हत्या केली आहे त्याची नोंद उभ्या महाराष्ट्राने घेतलेली असून देखील जर पोलिसांचं गांभीर्याने या प्रकरणाकडे लक्ष नसेल तर दुर्दैव. परंतु सातत्यानं अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात आहेत की हा अपघात नाही तर घातपात आहे म्हणून. तुम्ही काल देखील सांगितलं की ब्लॅक बॉक्स जळूच कसा शकतो म्हणून. आणि मी त्या विधानावर आजही आहे की ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही. त्याच्यामुळे ज्याच्यावर मी म्हणजे सातत्याने बोलतोय की याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीला विलंब होता कामा. विलंब वाढला की संशय वाढतो. मला वाटतं की संशय जर ह्याच्यातला कमी करायचा असेल आणि न्याय द्यायचा असेल तर चौकशी अत्यंत वेगाने व्हायला हवी. तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नाहीये, त्यांना बसण्याची संधी मिळत नाहीये. असं आहे की विरोधकांना एकत्र बसण्याची जागाच उभ्या विधिमंडळात कुठे उपलब्ध करून दिलेली नाही. वरती विरोधी पक्ष नेता नाही, खालती विरोधी पक्ष नेता नाही, विरोधी पक्ष नेत्याला कुठे केबिन नाही. आम्हाला जेवायचं झालं तर जेवायला देखील जागा नाही. अशी आम्ही साधारण एक सवय असते की सगळे आमदार एकत्र बसतात, डबा घेऊन येतात, तो डबा मग आपापसात वाटून जेवतात. अशी परिस्थिती गेले 50-1 वर्ष महाराष्ट्रात होती जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता. हे पहिल्यांदा असं झालंय की काँग्रेस पक्ष सत्तेच्या बाहेर आहे आणि जेवायलाही जागा आहे. परंतु कुठेतरी सत्ताधारी परंपरा पाळत नाहीये का? कारण की ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल तर काही बोलायचं नाही.
महाराष्ट्र समजदार आहे. या बातमीतनं महाराष्ट्रातल्या लोकांना समजेल परिस्थिती काय आहे. साधी जेवायलाही जागा उपलब्ध नाही, हे दुर्दैव. पुन्हा वैष्णव गँगची बिश्नोई गँग बिश्नोई तुमचे आमदार नेते कसं बघतो आणि तो प्रश्न उपस्थित करतात दिसणार. कोणाला कसली भीतीच राहिलेली नाही म्हटल्यावर काही होऊ शकतं. त्याच्यात काय मोठं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला त्यांनी केंद्रयात्रा खर्चाची योजना ती सुरू केली होती, परंतु आता ती बंद करण्यात आली. तर एकनाथ शिंदे अहो, हळूहळू सगळ्या योजना बंद होणार आहे. महाराष्ट्राच्या खिशातच पैसे नाहीत तर कुठून आणायचे पैसे कुठून छापणार काय. लाडकी बहीण योजना प्रकल्प आज नाही उद्या ती बंद करावीच लागणार आहे, कारण का पैसेच नाहीत तुमच्याकडे. सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग नाही ना आणता येत. आवडसाहेब, एक शेवटचा प्रश्न. अजित पवार आज हयात नाहीत, परंतु अजित पवारांच्या नावाने लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं अशा पद्धतीची मागणी त्यांच्या आमदारांकडनं केली जाते. या सगळ्या तर त्या सरकारने विचार करावा.